माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेला या ठिकाणी 1,500 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी मंजूर झाला आणि तो विषय या ठिकाणी बोर्डावर आलेला आहे। लोकांमध्ये गैरसमज होऊ नये, कारण का या ठिकाणी विषय करत असताना कुठल्याही नागरिकांना सोलापूर शहरातील नागरिकांना टॅक्सच्या रूपांतर मधून करवाढ असेल दरवाढ असेल ही कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी होणार नाहीये। उलट या ठिकाणी अनेक स्रोत सोलापूर महानगरपालिकेमध्ये च्या माध्यमातून जर वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी 800 कोटी आम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, त्याला आम्हाला कॉन्ट्रीब्युशन मनी म्हणून जे काय आम्हाला द्यायचं आहे तर एक तर बॉन्डच्या स्वरूपातून आम्ही या ठिकाणी तो निधी उभा करणार आहे आणि तसंच दुसरा म्हटलं तर या ठिकाणी अनेक स्रोत महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या वाढीमधून आहे। आज तुम्ही बघता की महानगरपालिकेची जी प्रशासन काळ होता, 4 वर्ष प्रशासन काळ असताना या ठिकाणी 40% वसुली या ठिकाणी झाली। आज ही पुढे ही 40% वसुली आम्ही 80-90% पर्यंत कसं नेता येईल ह्याच्यावर आम्ही या ठिकाणी भर देणार आहे। त्यात भूमी मालमत्तेचा विषय अनेक तुम्हाला माहिती आहे की मेजर गाळे मिनी गाळे आपल्याला या ठिकाणी आहेत, सब पोटभाडेकरू यांना या ठिकाणी दिलेलं आहे। तर त्यांच्या ह्याच्यासाठी एक काय कायदा केला पाहिजे जेणेकरून महापालिकेला उत्पन्न ते कमी भरतात पण मूळ मालकाला या ठिकाणी जास्त देतात। तर त्या दृष्टिकोनातून आता जो आपला रेडी रेकनर आहे, रेडी रेकनर दराप्रमाणे त्या पोटभाडेकरू जर भरत असेल किंवा मालकाला या ठिकाणी मूळ मालकाला त्या पद्धतीने जे आपले रेट आहेत ते कसे वाढतील या दृष्टिकोनातून आम्ही जवळपास 600 गाळे 1000 पैकी 600 गाळे आपल्याला या ठिकाणी तसेच प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी आपण उत्पन्न कसं वाढवता येईल हे बघणार आहेत। आणि बीओटीचे प्रकल्प सोलापूर महानगरपालिका अनेक बीओटीचे प्रकल्प आपल्याला या ठिकाणी जागा तसेच पडून आहेत, तर बीओटी प्रकल्प कसं राबवून महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवता येईल या ठिकाणी आमचं दृष्टिकोन राहणार आहे। कारण का आज तुम्ही बघितलात पुणे महानगरपालिका असेल, पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, त्यांनी ही महापालिका श्रीमंत कशी झाली तर अनेक जागा जमिनी त्यांचे जे महानगरपालिकेचे आहेत त्या ठिकाणी ते प्रकल्प उभा करून बीओटीवर जे काय असेल त्या ठिकाणी लगेच निर्णय, आज तुम्हाला माहिती आहे 20-20 वर्ष झाले या ठिकाणी कुठलाही निर्णय होत नाही आणि ते प्रकल्प पूर्ण न होता ते प्रकल्प तसंच राहतो। पण आज शासनाच्या गाईडलाईन्स शासनाचेच लोक आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपल्याला आज आम्ही सकाळी 20 ठिकाणी व्हिजिट केलेले आहेत। अनेक प्रकल्प या ठिकाणी बीओटी तत्वावर देऊन महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवणार ह्याच्यावर आमचं भर राहणार आहे। आणि सोलापूर शहराच्या जनतेवर कुठलीही कर प्रणाली या ठिकाणी वाढवणार आम्ही या ठिकाणी नाही आहे। आणि हा जो विषय पाहण्याचा आलेला आहे या ठिकाणी आमचे सर्व पार्टी मीटिंग मध्ये हा निर्णय येणार आहे। फक्त आयुक्त साहेबांना या ठिकाणी हा महत्वाचा विषय परत, कारण का आपल्याला माहिती आहे की बोर्ड व्हायला 1-2 महिना या ठिकाणी लागतो, तर हा विषय तसा राहून हा विषय सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचा विषय असल्या कारणाने हा विषय अजेंड्यावर घेतला आणि त्याचा निर्णय पार्टी मीटिंग मध्ये ठरणार आहे। तिन्ही आमदारांचे या ठिकाणी या पाणी पुरवठ्याच्या विषयावर चर्चा करणार आहोत। हा विषय जो आलाय तो आयुक्तकडून तातडीचा घ्या म्हणून रिक्वेस्ट करून आल्यानंतर हा विषय घेण्यात आलेला आहे। आणि तिन्ही आमदारांना विश्वासात घेऊन आमचे पालकमंत्री साहेब आहेत, 19 तारखेला पालकमंत्री साहेब आहेत, ते देखील या ठिकाणी येणार आहेत। शहराला कुठलीही करवाढ दरवाढ आपण करणार नाहीत हे देखील ते तुम्हाला या ठिकाणी सांगतील की कशा पद्धतीने आपण हा प्रकल्प राबवणार आहोत म्हणून एवढंच मला सांगायचं। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।